झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा। पैसे नको जमीन द्या म्हणत किया, अधिकाऱ्यांशी चर्चा फिसकटली। उबाठाचे शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरूच। शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथील शेतकऱ्यांनी आज 16 ऑगस्ट रोजी टाटा सोलर कंपनीवर जोरदार मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले। शिवसेना उबाठा गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वी महाजनको कंपनीकडे देण्यात आल्या होत्या। त्यावेळी खरेदी खतात स्पष्ट अट नमूद होती की 5 वर्षात प्रकल्प यशस्वी झाला नाही तर जमीन मूळ मालकाला परत द्यावी। मात्र तब्बल 13 वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना जमीन परत न मिळता ती थेट टाटा सोलर कंपनीकडे देण्यात आली आहे। या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू केले असून आमरण उपोषणाचाही मार्ग अवलंबला होता। यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शाणाभाऊ सोनवणे यांनी शेतकरी व कंपनी दरम्यान मध्यस्थी केली होती। त्यावेळी टाटा सोलर कंपनीने 15 दिवसात शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र ठोस निर्णय न झाल्याने आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मोर्चा व ठिय्या आंदोलन केले। या आंदोलनस्थळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। शाणाभाऊ सोनवणे यांच्यासह संजय मालचे, रवींद्र दाभाडे, योगेश पाटील, बन्सीलाल सोनवणे, दिनेश माळी, देवराम सोनवणे, रतन माळी, जयपाल गिरासे, सुका अहिरे, जयराम अहिरे, भटेसिंग राजपूत, योगेश पाटील, छोटू बागले, सुभाष कोळी आदी गावकरी आंदोलनात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईचा। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।